चौथा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकारा पावमशी. तू आणि रुक्मिणीश एकतत्व आहा खास, तोय वारे म्हटल्यास काय जली भेद होतो. तैसी तुमची आहे स्थिती तंतोतंत जगतपती, जैसी ज्याची मानेल मती तैसा तो तुझ बाहत. अनन्य भावे बाहता तू पावसे आपल्या भक्ता, माताना धरी निष्ठुरता आपल्या वस्ताविषयी कधी. मी तुझे अजान लेकरू, नको माया पातळ करू, तू साक्षात कल्पगुरु, इच्छा पूर्ण करी हरा. बंकटलालाचे घरात असता स्वामी समर्थ, प्रकार एक अगटित आला ऐसा घडून. वैशाख शुद्ध पक्षाशी अक्षतृतीयेच्या दिवशी पितरात उदक कुंभासी देती श्राद्ध करून. अक्षतृतीयेचा दिवस वराडातील लोकांस विशेष वाटे, प्रत्येकास मोठा सण मानिती हा. त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले, महाराजात पोरात वैसरे कौतुक लीला करावया. बालका म्हणती गजानन चिलीम द्यावी भरून, तंबाखूची मज कारण विस्तव वरी ठेवून. या सकाळपासून ऐसाच बसर, चिलीममुळे नाही प्यालो त्यामुळे हैराण झालो भरात चिलीम मुलांनो. ऐसे आज्ञा ऐकता भली पोरे अवघी आनंदाली, चिलीम भरू लागली तंबाखू आत घालून. या विस्तवाचा तपास केला तोन सद्दी मिळाला, काकी चूल पेटण्याला अवकाश होता विभूत हो. पोरे चित्ती विचार करते आपापसात निश्चिती, कशी करावी याची युक्ती. विस्तव पाहिजे चिलमीला मुले पाहून चिंता तुर, बंकट कधी करी मधुरोत्तर. अरे जानकीराम सोनारा आहे वेटाळी आपुल्या, त्याच्याकडे तुम्ही जावे विस्तवासे मागून घ्यावे. दुकानात चालण्या भरवी विस्तव लागतो आधी त्या, आधी पेटते बागेसरी त्यापुढे दुकानदारी. ही सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला. पोरांनी ते ऐकले, जानकीरामाकडे आले, विस्तव मागू लागले समर्थाच्या चिलमीस. जानकीराम रागवला, लेकरासी बोलता झाला, अक्षयतृतीयेच्या सणाला देणं कोणा विस्तव मी. पोरे म्हणाले त्यावर जोडून, आपले दोन्ही कर नको करू हा विचार, विस्तव पाहिजे समर्थाला. महाराज श्री गजानन देवाचेही देव जाण, त्यांच्या चिलमी कारण विस्तव हा जातसे. साधू प्रती काही देता तेथे अशुभाचे नसे वार्ता, उगीच व्यवहारिक कथा सांगता आम्हा बसू नको. आम्ही आहो मुली लहान, तू मोठा आमच्या गुण, ऐसे साच असून हे न कैसे कळे तुला. विस्तव तू देशील जरी भाग्य येईल तुझ्या घरी, चिलम पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज. ते सोनारेनं ऐकले, अदुतद्व भाषण केले, ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय फुलाकडे. सोनार म्हणे बालकासे, गजानन कशाचा पुण्यराशी, त्या चिलिमी बहादराशी साधू म्हणून सांगू नका. गांजा तंबाखू पीत बसतो, नग्न गावात हिंडतो, वेड्यापोरी चाळे करतो, पितो पाणी गटाराचे, जात गोत नाही त्याला. अशा वेड्या पिशाला मी साधू मानण्याला नाही मुळी तयार. बंकटलाल खुळावला, नादी त्याच्या लागला, नाही देत विस्तवाला मी तयाचे चिलिमीसी. तू आहे ना साक्षात्कारी, मग विस्तव कशाला पाहिजे तरी. आपल्या कर्तृत्वे का न करी विस्तवाचे निर्माण. साधूनाथ जालंधर पीत होते चिलीम फार, परी विस्तवासाठी घर घर ना हिंडले कदा ते. जा उभे न राहा येत, विस्तव नाही मिळे तुम्हा व्रत, नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची. पोरे विनमुख परत आली, महाराजाशी निवेदली हकीकत, जी का झाली सोनाराच्या दुकानात. ते एकदा हास्यवदन करीते झाले, दयाघन नाही आपला प्रयोजन मुळीच त्याच्या विस्तवाचे. ऐसे म्हणून घेते झाले चिलीम आपल्या हाती भले. बंकटलालासी बोलले, काडी एक वरती धरी. बंकट म्हणे गुरुराया थोडे थांबा, परमसदया विस्तव देतो करून. या काडी घासून आता मी. काडी घासल्या वाचून कदान प्रगटे अग्नी, म्हणून केली विनवणी ती मनासा आणा समर्था. महाराज बोलले त्यावर, उगी न करे चरचर नुसती काडी धरणेवर, तिला मुळीच घासू नको. बंकटलाले तैसे केले, नुसत्या एका काडीस धरिले चिलमेची या वरती भले समर्थ आज्ञा म्हणून. तो काय झाला प्रकार ऐका तुम्ही श्रोते चतुर. प्रगट झाला वैश्वानर, काडी नुसती धरतावरी. काडी प्रत्य विस्तवाचा अंशही नव्हता साचा, हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर. काडी तैसीच राहिली, चिलीमतीही पेटली, कशाचीही नाही उरली जरूर खऱ्या साधूला. याचे नाव साधुत्व उगीच नव्हते थोदांड मत. आता सोनाराचे घरात काय झाले ते ऐका. या अक्षय तृतीयेला मानविशेष चिंचवण्याला जेही वर्ष प्रतिपदेला महत्व लिंबू फुलाचे. असं भोजना बैसली पंगत, चिंचवणे वाढले द्रोणात. तो प्रकार ऐसा अघटित घडून आला तो ऐका. त्या चिंचवण्या माझारी अड्या दिसले, नानापरी बुजबुजाट झाला भारी. किडस वाटली सर्वांना, लोक उठली पात्रावरून अवघ्या अन्ना ते टाकून. सोनारा बसला अधोवदन कारण काही उमजेना. चिंचवण्याच्या संगे भले अवघे अन्न वाया गेले, मग त्या कोडे उमगले. ऐसे वाया मीच कारण, मीन साधूसी विस्तव दिला त्याचा प्रत्यय तात्काळ आला. गजाननाची अगाध लीला मीन खचित जाणिली. गजानन जानवी नीर, मी त्या मानिले थिल्लर. गजानन राजेश्वर, मी त्या भिकारी मानिले. त्रिकालज्ञ गजानन, मी त्या मानिले वेडापूर्ण. कल्पतरू कारण, मी बाबुड मानिली. गजानन हा चिंतामणी, मी लेखली गार जाणे. गजानन हा कैवल्य जाणे, मी ढोंगी मानिला हो. हाय हाय रे दुर्दैवा, तो कैसा साधीला दवा. माझ्या हातून संत सेवा होऊ ना तू दिलीस. मसी असो हा धिक्कार, मी भारभूत साचार. जन्मा पाऊल भूमीवर, द्वय पायाचा पशु मी. आज माझ्या भाग्यकाळी बुद्धी कशी चढती झाली. सुयोगाची दवडिली वेळ आलेली म्या करे. काही असो आता जाऊ समर्थाचे पाय पाहू पदी. त्यांच्या अनन्य होऊ क्षमा मंतूची मागावया. ऐसे विचार करून
सवे घेऊन चिंचवणी बंकटलालाच्या सदनी आला हकीकत सांगावया. अहो शेठजी, बंकटलाला आज माझा घात झाला. पहा, या चिंचवण्याला आता किडे पडले बहु. माणसे उठली उपोषिततेने झाला श्राद्धघात. हे ऐसे भावया कृत्य माझा मीच कारण असे. आज सकाळी चिलमीला मी नाही विस्तव दिला. पोरे मागत असता भला समर्थाच्या चिलमिस्तव त्याचेच हे आहे फळ. चिंचवणी नासले सकळ. ते ऐकून बंकटलाल बोलू लागला, येणे रीती तुम्ही ना चिंचोके पाहिले, ते असतील किडलेले म्हणून हे नास्ते झाले. तुमची चिंचवणी वाटे मला. सोनारा म्हणे, ऐशी शंका शेठजी तुम्ही घेऊ नका. नवी चिंच होती देखा, मग चिंचोके किडके कसे? मी जी चिंच फोडली तिचे टरफले अजून पडली. चिंचोक्याची रास झाली. मर्जी असल्या पहा चला. आता इतकीच विनंती आहे शेठजी तुम्हाप्रती, मला नेवणी पायावरती घाला शीघ्र समर्थाच्या. क्षमा मंतूची मागेल अनन्य भावे करून. साधू दयेचे परिपूर्ण सागर मूळचेच आहेत की. समर्थापुढे भीत भीत जानकीराम गेला त्वरित घातले त्यांनी दंडवत अष्टांगीस समर्था. आणि म्हणाला, दया घना तुला येऊ माझी करुणा. मी अपराध केले नाना त्यांची क्षमा करावी. तू साक्षात उमानाथ नांदसे या शेगावात. ज्यांची होती मजला भ्रांत तीत्वा आज निविटिली. माझी अपराध रूपी अवघे तृण. जाळी कृपा कृशाने करून. समर्थ आजपासून मी ना टळवाळी तुझी करी. जी शिक्षा आज केली तेवढीच मजसे पुरे झाली. तू अनाथाचा आहेस वारी. आता अंत पाहू नको. महाराज बोलवले त्यावर खोटे न सांगे तिळभर. तुझे चिंचवणे आहे मधुर. किडे न पडले त्यामध्ये. ते ऐकता अवघ्याने पाहिले ते चिंचवणे. पहिला प्रकार मावळून गेला होता तेथे अवघ्या प्रति आश्चर्य वाटले. आश्चर्य झाले. समर्थाचे महत्त्व कळले. हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावामध्ये. ज्यांच्या त्यांच्या तोंडी मात हीच निघू लागली. सत्य कस्तुरीचा नाही येत वास झाकया कवना. ते चंद्रमुखीन नावाचा गृहस्थ एक शेगावचा निस्सीम भक्त समर्थाचा त्याची कथा ऐकाही. श्रोते ज्येष्ठ मासात सभोवार बसले भक्त. अति आदरे जोडून हात दृष्टी ठेवून पायावरी. कोणी आंबे कापिती, कोणी फोडी हातात देते, कोणी पंख्याने घालीती वारा समर्था कारणे, कोणी वाटीती खडी साखर, कोणी गळ्यात घालीती हार, कोणी चंदन थंडगार लावीती अंगी साधूच्या. तरी महाराज म्हणाले चंदूला, हे आंबे नको तर मला 2 कानवले उतरंडीला आहेत तुझ्या, ते आण जा. चंदू बोले कर जोडून, आता कानवले कुठून? इच्छा असल्या तडून ताजे आणि तू गुरुराया. तरी महाराज बदले वाचे, नाही कारण ताज्यांचे पाहिजे तर तुझ्या उतरंडीचे कानवले मज खावया. जा वेळ करू नको, उगीच सबबी सांगू नको, गुरुपाशी बोलू नको खोटे वेड्या यकिच्चित. त्या मुखीने चंदूवृत्ती लोक अवघी बोलती, जा ये पाहून शीघ्र गती. खोटीन होय संतवानी. चंदू घराप्रती गेला. कांतेस पुस लागला. 2 कानवले उतरंडीला आहेत काय रंभरू? तरी बोले अंगारा. होऊन गेला 1 महिना. आता कानवले आपल्या सदना मिळतील कशाचे? अक्षय तृतीया दिवशी भले कानवले मी पतिराया केले, ते ना आता राहिले संपूर्ण गेले. त्याच देणे मर्जी असल्या नवे करते. समर्थास्तव तडून देते. हे पहा मी ठेविते गडे आता चुलीवर. तुम्ही थांबा क्षणभर. सामान अवघे तयार नको पाहण्या बाजार. कानवल्याच्या साहित्याचे. चंदू बोले त्यावरील, ताजे नको तर सुंदरी. जे तू उतरंडी माझारे 2 ठेविले तेच दे. समर्थाने ऐसेच गतिले, तेच मी तुझं निवेदिले. आठवण करून चांगले पहा काही निदवा. ऐसे ऐकता पतिवचन. कांता गेली घोटाळून. करू लागले शोधन कानवल्याची चिंता दरी. कानवल्याचा शोध करिता आठवण झाली तत्वता. उघड म्हणे थांबा नाता. सत्यगिरा समर्थाची 2 कानवले होते उरले, ते मी उतरंडीस ठेविले. त्यांचे स्मरण नाही उरले. सगळ्या महिन्यात मज लागे. त्यास महिना होऊन गेला असेल बुरसावरी आला. त्या खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अनु मात्र. ऐसे बोलून तात्काळ उठली. उतरंड सर्व धांडोळली. कानवले ते ठेविलेली कळशी होती खापराची. आत जो पाहिले निहाळून तो दृष्टी पडली तिच्या 2 कानवले, जे सुकून गेले होते थोडके. बुरसा मुळीच नाही त्याला. श्रोते, या कानवल्याला बट्टा संतवाणीला नाही लागला कधी जगी. कानवले ते पाहून उभयंताचे हर्षेले मन. धन्य साधू गजानन, पहा समर्थ सिद्धियोगी. चंदू कानवले घेऊन आला. समर्थासे अर्पिता झाला. लोक करती आश्चर्याला. त्यांच्या कृती ते पाहून लोक म्हणते गजानन खचित असते त्रिकालज्ञ. भूत भविष्य वर्तमान यांचे अवघे कळत असे. चंदूच्या त्या कानवल्याचे सेविते झाले पुण्यराशी. रामशबरीच्या बुराशी जेवी झाला भक्षिता. शेगावच्या दक्षिणेशी चिंचोले गाव परियसे. तेथील एक रहिवासी माधव नामे विप्र होता. वय ज्याचे 60वर अवयव झाले क्षीण फार. तरुणपणी संसार हेच होते ब्रह्म ज्याचे. प्रारब्धाचे पुढारी कोण जातो भूमीवरी. ब्रह्मदेवी जी का खरी लिहिली अक्षरे तेच होय. माधवासी न कोणी उरले. कांतापुत्र मरून गेले म्हणून विरक्त झाले मन तयाचे संसारे. जी का होती चीजवस्तू ती अवघी झाली फस्त. म्हणे आता माझी गत होईल कशी देवा. म्या हमादुमीचा संसार केला, तो आता अवघा निमाला. आठविले कधी नाही तुला एक क्षणही दीनबंधू. आता माझा वालीत कोण? दीनदयाळा तुझं वाचून. माझे हे
अरण्य रुदन तुझं विन देवा कोण ऐके. ऐसा अनुताप धरून पोटी शेगावी आला. शेवटी गजाननाच्या दारवंटी हट्टक धरून बैसाला. आरंभिले उपोषण अन्न पाण्याचे त्यागून वदनी वदे नारायण खंडन पडे तयाला. ऐशा परी एक गेला दिवस परी नाही उठला. तई महाराज वदले तयाला. हे करणे उचित नसे. हेच हरीचे नामस्मरण का न केले मागे जाण. प्राण देहात सोडून जाता वैद्य बोलावीसी. तरुणपणी ब्रह्मचारी म्हातारपणी करीसी नारी. अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा. जे करणे ते वेळेवर करावे की साचार. घर एकदा पेटल्यावर कूपखणे निरर्थक. ज्या कन्यापुत्रासाठी तू केलीस आटाआटी ते अवघे गेले शेवटी टाकून या तुझं लागे. अशा शत्वाचे पोषण केली शाश्वता विसरून. त्या कर्माचे तुझं लागून फळे भोगणे भाग असे. ती फळे भोगल्याविना सुटका तुझी होईना. देहा टाकून हट्टपणा विवेका काही करी म्हणे. तेन माधवे ऐकिले हट्टासे ना सोडिले. यज्ञ लोकांचे वाया गेले त्याचे भोजन घालण्याचे. शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणे. भोजनास चला सज्ञ अण्णा विन राहू नका. तेही म्हणणे माधवाला नाही पटले. तसाच बसला समर्थाच्या सानिध्याला. नाम घेत हरीचे. रात्र झाली 2 प्रहर तमे आक्रमिले अंबर. निशीचा तो शब्द की होऊ लागला वरच्यावरी. नाम घेता हरीचे. रात्र झाली 2 प्रहर तमे आक्रमिले अंबर. निशीचा तो शब्द किर होऊ लागला वरच्यावरी. आसपास नाही कोणी नाही ऐसे पाहून केले काही कौतुक ते लवलाही स्वामी गजाननाने. रूप धरिले भयंकर. दुसरा यमाजी भास्कर आ पसरून माधवावर धावून आले भक्षावयातेने. माधव पळाला घेऊन आपला जीव भला. धडकी भरली चित्ताला छातीत उडे धडधड. बुडबुडा आला तोंडाशी शब्द फुटेना वाचेसी. ऐसा पाहून स्थितीसी समर्थे धरिले सौम्य रूप. आणि बोलले गर्जून. हेच का तुझे धीटपण. तू काळाचे भक्ष जाण असाच खाईल काळ तुला. त्याची चुणूक दाखविली पुढची स्थिती जाणविले. तेथे पळ्या नाही उरली यमलोकात जागा तुला. माधव ऐसे ऐकता झाला विनय बोलता. यमलोकाचे नको वार्त तेवढी माझी टाळा हो. नको नको हे जीवित द्या धाडून वैकुंठात. हीच विनंती आपणा प्रथम महाराज माझे शेवटी. यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविले येथे. आता या लेकरात यमलोकी धाडू नका. माझ्या पातकाच्या राशी आहेत जरी बहुअशी परी त्या जाळणे तुम्हासी नाही मुळे अशक्य. काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते. संत भेटी जायला होते यमलोक ना तयासे. ऐसे एकदा भाषण समर्थी केले हास्यवदन. महापतिता पावन साधूच एक करीती की. श्रीमन नारायण नारायण ऐसेच माधवा करी भजन. जवळ आले तुझे मरण आता गाफील राहू नको. किंवा अजून वाचण्याची आस आहे तुला साजेती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी. माधव म्हणे गुरुराया नको मला आयुष्य सदया. उखटी ही प्रपंच माया त्यात पुन्हा गोवू नको. तथाच तू ऐसे महाराज बदले. तू जे मागसे ते मी दिले. आता तुला नाही उरले जन्मासे येणे भूमीवरी. अशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा झाला. त्या वर्णन्यावाचा नाही माझे समर्थ. इहलोकीचे देहभान माधवाचे निमाले जाण. कित्येक बोलू लागले जन उपवासी फिरले मस्तक. म्हणून वेडे 4 करी जन कल्पना नाना परी. उठत्या झाल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या. असो माधवाचे देहवसान समर्थ सन्निधी झाले जाण. चुकले त्याचे जन्म मरण गजाननाच्या कृपेने. असो एका समयी भरी समर्थाची इच्छा झाली ती त्यांनी निवेदिली आपल्या शिष्यवर्गाते. वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्र जागर येथे करवा. वेदश्रवणे देवा आनंद होतो अतिशय. पन्ने पेढे बर्फी खावा. भिजल्या डाळीस मीठ लावा. 1 रुपया तो द्यावा. घनपाठी ब्रह्मनाथे. ऐसे भाषण ऐकिले शिष्य विनवू लागले. ऐसे वैदिक नाही उरले या आपल्या शेगावी. सांगायला तो खर्च करू परी अडचण आहे हीच. ब्राह्मण मिळवण्याची साच आमचा उपाय याते नसे. महाराज म्हणाले त्यावरी करा उद्या तयारी. ब्राह्मण धाडेल श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला. मग काय विचारता अवघे हर्षले तत्वता. झाली तयारी हा म्हणता. रुपये 100 झाले जमा. सामान सर्व आणले. चंदनाची उठणी केली. आत केशर कालविले. तैसाचा आणखी कापूर. 2 प्रहरचे समयाला ब्राह्मण आले शेगावाला. जे पदक्रम जटेला जाणत होते युक्त हो. थाटात वसंत पूजा झाली. ब्राह्मण मंडळी आनंदली. दक्षिणा घेऊन गेली. अन्य ग्रामाकारणे संताच्या जे मनी येत ते पूर्वी रमानाथ. कमी न पडे एकीच चित. ऐसा प्रभाव संताचा. बंकटलाल प्रतिवर्षी व्रत हे चालवे अतिहर्षी. अजून परी शेगावासी वंशज त्यांचे करीती हे. हा दासगण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. साधकासी दाव पथ विमलशा हरिभक्तीचा. श्री हरिहराभरण वस्तू शुभम भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ 4th अध्याय समाप्त.